केस बघा किती एकदम सरळ आणि एकदम स्मूथ वाटतात ना. मुशी म्हणजे बेबी शार्क. कालवण बघा मित्रांनो, काय कलर आलाय कालवणाला. ओ हो हो हो, लजीज. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, कालच आम्ही गेलो होतो प्रॉफिट मार्केटला. तिथून आम्ही आणली मुशी म्हणजेच बेबी शार्क. च्या व्हिडिओ मध्ये स्नेहा तुम्हाला दाखवणार आहे मुशीचा कालवण आणि मुशी फ्राय. तर चला मित्रांनो, आता व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि तुम्ही बघू शकता प्रॉफिट मार्केट मधनं आम्ही आणली ही मुशी. तर आता सर्वात पहिले आपण ही मुशी तुम्ही बघताय, या मुशीला आता आपण पहिले साफ करून घेऊया. मुशी मासा कटिंग करून झालेला आहे आणि हा कमी पडेल म्हणून आम्ही दुसरा एक आणला होता, तर त्याला पण कटिंग करून घेतलेला आहे. तर हा जो तुम्ही बघताय याचा कालवण बनवणार आहे स्नेहा आणि याचं बनवणार आहे मुशी फ्राय. आणि मला माहिती आहे आपण ही व्हिडिओ जेव्हा पब्लिक करणार तेव्हा ही एक कमेंट्स कंटिन्यू बघायला भेटणार की तुम्ही नॉनव्हेज का खातात, तुम्ही गणपती पाळत नाही का. आणि आम्ही ना 3 दिवस उपास पण केलेला, पण ते तुम्हाला सांगून पण तुम्हाला काही समजणार. जे व्ह्युअर्स असतात कमेंट्स करत असतात आणखीन असे पण कमेंट्स होते हे फक्त पैशांसाठी व्हिडिओ अपलोड करतात. तर मित्रांनो, कसं आहे माहितीये का, प्रत्येक आम्हीच नाही प्रत्येक युट्यूब क्रिएटर जेव्हा पण त्यांच्या युट्यूब चॅनल वरती व्हिडिओ अपलोड करतो ना, ते फक्त पैशांसाठीच करतात. आणि बघा, आमच्या घरी गणपती नाही म्हणून आम्ही पाळत नाही. जर आमच्या इथे कुठेही गणपती असते किंवा आम्ही स्वतः जेव्हा इन फ्युचर बसवणार तेव्हा आम्ही एकदम कडक उपवास करणार. असं पण नाही, गणपती बाप्पाचं आगमन झाला तेव्हा आम्ही 3 दिवस उपवास पकडला. 1.5 दिवसाचे गणपती विसर्जन झाले तेव्हापासून आम्ही नॉनव्हेज खायला लागलो. आणि मी हे पण बघितलंय की जे कोळी लोक असतात त्यांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन म्हणजे झालेलं असतं आणि ते लोक इथे नॉनव्हेज खात असतात. घरामध्ये गणपती असून सुद्धा नॉनव्हेज बनवतात तेव्हा तिथे कोण काय नाही बोलणार. आणि थोडा आमचा म्हणजे जे प्रॉब्लेम सगळं शेअर करून सुद्धा आम्ही कंटेंट केला. आणि जेव्हा मी व्हेज रेसिपीज शेअर करतो तेव्हा कोणच बघत नाही, तेव्हा कमेंट पण नाही करणार. पण जेव्हा काही चांगलं मी करायचा प्रयत्न करतो तेव्हा काही ना काही येतात लोक आणि टॉन्ट करून जातातच. बस तुम्हाला एवढंच सांगायचं होतं, कारण ज्यांनी कमेंट केली होती त्यांना म्हणजे उत्तर द्यायचं होतं. आम्ही उत्तर दिलेलं आहे. मग आम्ही चांगल्याचं पण उत्तर देतो आणि आम्हाला वाटतं जेव्हा निगेटिव्ह कमेंट येतात त्याचं पण उत्तर द्यायलाच पाहिजे. मग स्नेहा, आपल्या व्ह्युअर्सला आता तू कोणकोणत्या रेसिपी दाखवणार आहे? तर मी दाखवणार आहे मुशी फ्राय आणि मुशीचं कालवण. दोन्ही पण रेसिपीला किती टाइम लागेल एकदा? 15 मिनिटं लागतील. म्हणजे दोन्ही रेसिपीला अर्धा तास लागेल. तर चला मित्रांनो, आता रेसिपी एन्जॉय करा. त्याच अगोदर रेसिपीला काय काय लागणार आहे ते तुम्हाला स्नेहा दाखवणार आहे. तर चला कंटिन्यू राहा. मी आता मुशीचं कालवण बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते. तर तुम्ही इथे बघू शकतात, 1 चमचा मी घेतला बेसनाचा पीठ आणि 2 चमचे आपला आगरी स्पेशल मसाला, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आणि चिंचेचं पाणी, तेल. इथे मी घेतला 1 मीडियम साईजचा कांदा, खोबरा आणि कढीपत्ता. त्याने चांगल्या प्रकारे मी भाजून घेतला आहे. आता यांची मी पेस्ट बनवणार आहे, पण त्याचे आधी मी इथे मच्छीला मॅरिनेट करून ठेवणार आहे. मॅरिनेशनसाठी आपल्याला फक्त हळद घ्यायची थोडीशी आणि मीठ घ्यायचं आहे आणि याला असं मॅरिनेट करून साईडला ठेवूया. तोपर्यंत आपली पेस्ट रेडी होईल. एक साईड. किती टाइम ठेवायचं असं? 5 मिनिटं जरी ठेवला तरी चालेल. फक्त 5 मिनिटं. मच्छीला एक चांगला टेस्ट येतो का? म्हणजे आपली इथे आता पेस्ट होईपर्यंत ही मॅरिनेशन होईल. तर चला मित्रांनो, कंटिन्यू राहा. तर या प्रकारे मी इथे बारीक एकदम पेस्ट बनवून घेतली आहे. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे सर्व स्नेहाने मसाले टाकलेले आहेत. आता हे मसाले शिजण्यासाठी स्नेहा काय करणार, 2 मिनिटात झाकण देणार आहे. 2 मिनिटात आपले हे सर्व मसाले शिजणार आहेत. मग त्यानंतर पुढची प्रोसेस करणार आहे. तर चला कंटिन्यू राहा.
फायनली आता मुशीचा कालवण झालेला आहे बघताय. खरंच सुगंध ना मित्रांनो अप्रतिम. आणि कलर बघा मित्रांनो, मसाल्याचा काय कलर आलाय जबरदस्त. ओ हो लजीज. स्नेहा एक नंबर सुगंध येते कालवणाला. मग आता कालवण झालंय तर आता सुरुवात करायची. तर आता आपण मुशीला मॅरिनेट करून ठेवूया, कारण फ्राय करायचं आपल्याला. मुशी फ्राय करण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता इथे 1.5 चमचे मी घेतलंय आगरी स्पेशल मसाला, अर्धा चमचा घेतलाय हळद, 1 चमचा घेतला मी आला लसणाची पेस्ट, मीठ घेतलं चवीप्रमाणे, अर्धा लिंबूचा मी रस काढून घेतलेला आहे, तेल घेतलंय फ्राय करण्यासाठी, रवा आणि तांदळाचं पीठ घेतलंय. मुशी माशाला मस्तपैकी स्नेहाने आता मसाले लावून घेतलेले आहेत. आता 15 मिनिटासाठी झाकण देणार आहे. आणि हा मित्रांनो, स्नेहाने बघू शकताय तुम्ही हेअर स्मूथनिंग केलेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम भारी केस बघा किती एकदम सरळ आणि एकदम स्मूथ वाटतात ना. आणि हा मित्रांनो, हा स्वप्न स्नेहाचा जेव्हा आपले 35,000 युट्यूब फॅमिली कंप्लीट झाली तेव्हापासून माझ्या पाठी लागलेली. पण पैशांचा प्रॉब्लेम असायचा म्हणून ते करता नाही आलं. पण जे घर खर्चाला मी स्नेहाला पैसे द्यायचो त्याच्यातनं ती 500 रुपये वाचवायचे आणि ऑलरेडी म्हणजे फायनली करून घेतलेले आहेत. आणि हा मित्रांनो, ही फर्स्ट टाइम नाही करत स्नेहा, लग्न झालं तेव्हापासून तिने 2 वेळा केलेली आहे. आणि आता 3री टाइम मी केलेले. तुम्ही बघू शकता माझे किती असे केस लांब आहेत. आणि तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की किती रिझनेबल प्राइस मध्ये मी केलंय. फक्त आणि फक्त 2499 मध्ये, फक्त 2500 रुपयामध्ये. ऑलरेडी आम्ही व्हिडिओ शूट केलेले आहे, तोपर्यंत तुम्ही ती व्हिडिओ बघा, मग नंतर आपण बोलूया. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकताय आता 15 मिनिटं झालेली मुशी मॅरिनेट होऊन. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. फायनली मित्रांनो, मुशी फ्राय झालेली आहे. तुम्ही बघू शकताय काय एक नंबर दिसते. आणि इथे तुम्ही कालवण बघा मित्रांनो, काय कलर आलाय कालवणाला. ओ हो लजीज. तर चला मित्रांनो, आता मुशीचा कालवण पण झालेला आहे, मुशी फ्राय पण झालेला आहे. तर जेवून घेऊया. तर मित्रांनो, फायनली आपली डिश पण रेडी झाली. तुम्ही बघू शकताय इथे मुशी फ्राय आहे आणि इथे कालवण आहे. कालवणचा कलर बघा मित्रांनो, मस्त कलर पण आलेला आहे. तर सर्वात पहिले आपण फ्रायपासून स्टार्ट करूया. आणि हां, ही मच्छी खाण्याच्या अगोदर तुम्हाला मी काट्यांबद्दल सांगतो. तर या बघा, या माशाला ना अजिबात काटा नसतो, फक्त एक मधला काटा असतो. हा बघा, आता हा सर्व मांस आहे आणि काटा तुम्हाला दाखवतो कुठे आहे. हा बघा, हा एक काटा असतो फक्त, एवढाच फक्त. तर सर्वात पहिले आपण फ्राय खाऊया. गरम आहे, या जेवायला. मस्त एक नंबर झाले मित्रांनो. आता आपण भाकरीसोबत टेस्ट करूया फ्रायवाले. अप्रतिम. स्नेहा मस्त झाले. आणि शार्क मासा, बेबी शार्क मासा बोलतात याला. आपल्या भाषेमध्ये मुशी मासा असा बोलला जातो. तुमच्या इथे काय बोलतात या माशाला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कधी खाल्लंय का हे पण आम्हाला कमेंट करून सांगा. आता ग्रेव्ही आपण टेस्ट करूया. ग्रेव्ही पण बघा किती मस्त झाली. मस्त झालीच नाही. सेम हा मित्रांनो, एकच पण असते ना. हो, खूप टेस्टी असते मित्रांनो. बघा, अप्रतिम. तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकता जेवणामध्ये, कारण अजिबात काटा नसतो, फक्त एक मधला काटा असतोय. भाकरीसोबत आपण खाऊया. भाकरीसोबत पण काय मस्त वाटतं खायला. स्नेहा, आपण तर 2-3 वेळा खाल्लेले आहेत माहिती आहे ना. ग्रेव्ही, ओ हो काय सांगू तुम्हाला, शब्दच नाही. ते ग्रेव्ही पण एवढी भारी लागते ना, एवढं भारी फ्लेवर येतात ना मसाल्यांचा. पुन्हा त्याच्यामध्ये खोबरा, एक नंबर. खोबरा कुठला घेतलेला तू? भाजलेला म्हणजे सुका. मस्त वाटते. पण कमी क्वांटिटी मध्ये घेतलेला. कमी क्वांटिटी मध्ये घेतलं का, काय भारी वाटते. आता आपण राईस सोबत टेस्ट करूया. सर्वात पहिले मी ग्रेव्ही टाकतो.
हे बघा ग्रेव्ही पण मस्त एकदम घट्ट जाड झाली ना. ही फ्रायवाली आपण याच्यामध्ये टाकूया आणि थोडा म्हणजे जास्तच झाला ग्रेव्हीवाला. आणि लिंबू. अरे इसे कहते हैं खाना. मिक्स करतो मस्तपैकी म्हणजेच मॅश. जेवढा तुम्ही मिक्स करून काढणार ना तेवढं भारी लागणार ते फ्लेवर वगैरे राईस सोबत. चला या जेवायला. अप्रतिम मित्रांनो, खरंच एक नंबर झाले. दोन्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा आणि जेव्हा ट्राय करणार ना तेव्हा नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. खरंच नेहा अप्रतिम रेसिपी मस्त झाली. थँक्यू. हो नक्की मित्रांनो ही रेसिपी ट्राय करा, खरंच तुम्हाला आवडेल. तर चला मित्रांनो आता मस्तपैकी आम्ही जेवून घेतो. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला मुशी मासा आणि त्याच मुशी माशाची एक वेगळ्या पद्धतीची रेसिपी दाखवली स्नेहाने. फ्राय पण दाखवली. या दोन्ही पण रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला करा लाईक. चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.